नित्यने मनामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी समचरण सरोजम सांद्र निलाबुदाभम जगननिहित पाणी मंडलम मंडलानाम तरुण तुलसी माला कंजरम कंज नेत्रम सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमः त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थ मते प्रकाश मने निवृत्ती दासु अवधारी जोजे सेवेला की सेवक झालो सेवेलाजी सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या बरी न करावा अभेरू मस्तक हे पायावरी या वार करे संताचा मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठाला 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 नित्यने मनावे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण हरी भक्ती मुक्तिचारी घरी त्यांच्या हरिविन जन्म नरकचे पै झाला यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीसे चाड गगना निवाड नाम आहे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी मुक्त ते कैवल्य तेजोनिधी श्री ज्ञानोबारायांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून भगवान गणेशाच्या चरणावर साष्टांग दंडवत करून येथे जमलेल्या सर्व पितृतुल्य असणाऱ्या मायबाप सज्जनांच्या चरणावर साष्टांग दंडवत करून थोडक्यात अभंगाचा अर्थ असा आहे विश्वमौली ज्ञानोबाई म्हणतात की
नित्यनेमानं जो कोणी नामस्मरण करतो तो या ठिकाणी दुर्लभ आहे. आणि जर असं कोणी करत असेल तर त्याच्याजवळ साक्षात लक्ष्मीचा पती राहतोय. नवे नवे साधकाने प्रश्न केला असावा की तुम्ही सांगतायत नाम घ्या नाम घ्या, नाम तरी कोणाचं घ्यायचं? त्यावेळेस माऊली सांगतायत नारायण हरी नारायण हरी. याचा परिणाम काय होईल? महाराज सांगतायत भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. साधकाने प्रश्न केला असावा जर नाही केलं त्याचा परिणाम काय होईल? त्यावेळेस माऊलीने सांगितलं याचा परिणाम भयानक आहे. हरिविन जन्म नरकाची पैजाना. नरक आणि नरक यामध्ये बदल आहे. आपण नरक जरा सॉफ्ट नरक म्हणतो, पण नरकाची पैजाना थोडं उपासात्मक बोलताय माऊली. नरकाची पैजाना आणि परिणाम तो पाहुणा यमाचा होतोय. आपल्याला देवाचा पाहुणा व्हायचा असेल तर नामस्मरण केलं पाहिजे, नाहीतर काय होईल? यमाचा पाहुणा होईल. माऊलीने आपल्या गुरूंना प्रश्न विचारलाय. सद्गुरुनाथ निवृत्त दादांना प्रश्न विचारताय, देवा दादा हे सर्व तुम्ही सांगताय पण या नामाची काही महती काही व्याप्ती आहे का? त्यावेळेस निवृत्तनाथ महाराज सांगतायत की देवा ज्ञानदेवा हे नाम खूप मोठं आहे. किती मोठं आहे? त्यावेळेस त्याची उपमा देत असताना ते गगनापेक्षाही मोठं आहे सांगतायत. कारण गगन सर्वापेक्षा मोठं आहे, आकाश सर्वापेक्षा मोठं आहे, परंतु त्याच्याही पेक्षा असणारं नाम हे त्याच्यापेक्षा मोठं आहे, असा थोडक्यात या अभंगाचा अर्थ आहे. विठाला विठाला मासिक चतुर्थीच्या निमित्ताने चालू असलेला हा कार्यक्रम गेली 21 वर्षापासून मला वाटतं कार्यक्रम चालू आहे. या मंडळाचे सर्व अध्यक्ष असतील भुसारी साहेब त्यांनी थोडी माहिती दिली की 21 वर्षापासून हा कार्यक्रम कीर्तनाचा असो किंवा भोजन असेल सर्व काही या ठिकाणी सुव्यवस्थित चालू आहे. मी अभंग त्यासाठी निवडला आहे की नित्यनेम करणं एवढं सोपं नाही. नित्यनेम करणं सोपं आहे पण तो चालवणं कठीण आहे. अनेक गावामध्ये नित्यनेम आम्ही सुरू केले. आमच्या सोमठाण्यामध्ये 17 वर्ष झाले पौर्णिमा चालू आहे. चालू असताना त्याचे काय त्रास होतात या मंडळीला माहिती. आणि सर्व ठिकाणी भजनी मंडळ जो असतं, पाची असो भजनी मंडळ, मौतेला भजनी मंडळ, कीर्तनाला भजनी मंडळ, भजनी मंडळाशिवाय पान हलत नाही. पण याची किंमत काय होतं जवळच्या लोकांना लागत नाही. तेव्हा हे सर्व करत असताना खूप त्रास होतो. आम्ही अनुभवतोय ते. कीर्तन करणं सोपं आहे पण टाळकरी भजनी मंडळ आणणं, गायक मंडळी आणणं, वादक आणणं खूप अवघड आहे. तेव्हा आपल्या गावामध्ये सहज उपलब्ध आहे. आमचे बंधू असतील अशोक महाराज कोळगे यांच्या मार्फती मला सेवा मिळाली. बऱ्याच दिवसापासूनचं माझं भाग्य बदलायला आलं. मला वाटतं 2-4 वेळेस त्यांनी फोन केला पण अनेक अडचणी. तसं पाहता माझं जन्मगाव हा बरमपूर आव्हान आहे. मला असं वाटतंय मी आज माहेरात आल्यासारखं वाटतंय. खूप आनंद झाला आहे. विठाला 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 मुलगी जशी माहेरला गेली होती आनंद वाटतो की नाही, तसं मला वाटतंय आज मी या माहेरात आलोय. आणि महाराज म्हणतायत ना, पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. किंवा तुकोबारा एका ठिकाणी म्हणतायत पहा, तुका म्हणे मज न घडता सेवा आणि पूर्व पुण्य ठेवा घोडवला तेही जोडे संत पाया तेही
तीर्थयाला येण्यासाठी काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य लागतं, तेव्हा या ठिकाणी मला येण्याची संधी दिली. थोडंफार काही बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. मी कोणी काय फार मोठा कीर्तनकार नाही, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे, आमचे पेटी मास्तर अण्णा असतील, सर्वांनी मला पाहिलं मी कुठं असतो उभा, या गायक मंडळीमध्ये असतो, पण थोडंसं सरकलो पुढं, मी तिथंच आहे, ध्यानात घ्या. आमचे विनेकरी बाबा असतील, भाऊ असतील, हे भाऊ असतील, नाना भाऊ असतील, आणि कीर्तनाला साथ कशी करावी हे थोडं शिकलं पाहिजे. योग्य प्रमाण असावं, चाल योग्य असावी, कशी चाल असावी. वारकरी संप्रदायामध्ये जे काही शिकण्यासारखं आहे ना, ते आमच्या भागवत महाराजाकडे आहे. भागवत महाराजांनी साथ कीर्तनाला अशी केली, मी बऱ्याच ठिकाणी पाहतोय, योग आमचा नेहमी येतो, पण सूचक असं प्रमाण, योग्य चाल, हृदयापर्यंत पोहोचणारी चाल, म्हणजे त्याचे स्वर. नाही तर काय होतं, कधी कधी अभंगाचे भाव वेगळे असतात आणि म्हणण्याचा भाव वेगळा असतो, तसं इथं होत नाही. आमचे भागवत महाराज खूप सुंदर. नंतर इकडे भाऊ आहेत, हे दोन्ही भाऊ आहेत, आणि विशेष म्हणजे आमचे माऊली महाराज. खाली बसले तुम्ही, खाली बसले, बसा. आमचे बंधू अशोक महाराज मृदुंगाचार्य, आणि तुम्ही सर्व मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो आणि अभंगावर बोलण्याचा थोडासा प्रयत्न करू. विठाला नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. महाराज सांगतात नित्यनेम नामस्मरण करण्याचे काय आहेत ना प्राणी, या ठिकाणी प्राणी म्हटलंय. तसं प्राणी आपण चार पायाच्या प्राण्याला प्राणी म्हणतो, पण या ठिकाणी आपल्याला संतांनी प्राणीच म्हटलंय, कारण दोन पायाचे प्राणीच आहे. कधी कधी माणसं प्राण्यापेक्षाही पुढचं वागतात, प्राणी बरे एक वेळेस असं मला वाटतं. तेव्हा माणसं तुकोबाराय ज्ञानोबाराय अनेकांनी आपल्याला प्राणी असं म्हटलंय, श्वान म्हटलंय, वृषभ म्हटलंय, काय काय बोलले नंतर पाहू आपण पुढं. अभंगामध्ये विचार केला तर 3 मुद्दे प्रामुख्याने पडतात. पहिला मुद्दा येतो तो हरिसह जीवन, दुसरा मुद्दा येतो हरिबिन जीवन, आणि तिसरा मुद्दा येतो संत कृपांकित जीवन. विठाला विठाला हरिसह जीवन कुठे पाहायला मिळतं अभंगामध्ये आपल्याला? नारायण हरी नारायण हरी, या ठिकाणी हरिसह जीवन आहे, किंवा नित्यनेमाने नामस्मरण करणारा हरिसह जीवन. आणि हरिविन जीवन तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, हरिविन जन्म नरकाचे पैजाना, यमाचा पाहुणा. आणि संत कृपांकित जीवन कुठे आहे? संत कृपांकित जीवन शेवट चरणामध्ये जेव्हा निवृत्तीनाथ दादा आपल्या शिष्याला माऊलीला सांगतायत ही संत कृपा आहे. संत कृपा माणसाने संताला विचारावं, इतरांना कोणाही विचारू नये. आणि कोणी काही सांगन, मला वाटतं माणसाने संताला विचारावं, देवाला विचारावं. संतांनी संताला विचारलं का नाही? संतांनी संताला विचारलं ना. काय विचारलं? पोसावेसे ह्याची वाटे जे जे दयासे, किंवा देवकृपा करेन माझं काय लाज राखेल, किंवा काही मी उद्धार पावेन काही कृपा करेन नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. माऊलीने कावळ्याला विचारलं, हो संताची काय भावना आहे, देव भेटत नाही याची उत्सुकता किती असावी. कावळ्याला विचारावं, पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून घे माये सांगत आहे. म्हणतायत कावळ्या दादा मी तुला काय करेन, दही भाताची उंडी लावील तुझे तोंडी, सत्य सांग गोटी विठू येईल काही, दुधे भरून वाटी लावील तुझे तोंडी, अनेक अनेक, किंवा तुझे पाय मी सोन्याने मडवील. ही जी काय भावना आहे तिची देव भेटण्याची उत्सुकता आहे. माणसाने कोणालाही विचारू नये, किंवा संतालाच विचारावं, आणि संतच आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. अन्यत्र कोणाला विचारलं तर गोता होण्याची शक्यता आहे. कारण ज्या ठिकाणी संत मार्ग धावून गेलेत ना, त्या मार्गाने चाललं तर गुंता पडत नाही. पहा, मार्ग धावून गेले आधी, मार्ग धावून गेले आधी, मार्ग धावून
विचारू नये संसारातलं देवाला संताला काही विचारू नये आणि ते सांगत पण नाही. संसार जर कोणाचा चांगला चालला असेल ना, एखादा म्हणत असेल देवाची कृपा झाली, शाप चुकीचं आहे. देव कोणाचाही संसार चांगला चालत नाही, कोणाचाही चांगला वाईट करत नाही. हे आपलं भाग्य. संसार कोणाचा कसा असेल तेव्हा आपण नामाविषयी विचारावं. मग नामाविषयी विचारावं तर मग कोणाला संताला विचारावं. माऊली सांगतायत ना, गगनाहुनी वाढ नाम आहे. महाराज म्हणताय गगनापेक्षा मोठं नाम आहे. पण मला वाटतंय गगनापेक्षा जगतामध्ये 3 वस्तू मोठ्या आहेत. कोणत्या आहे? पहिली गगनापेक्षा वस्तू मोठी आहे ती माया. दुसरी गगनापेक्षा मोठी वस्तू आहे तो परमात्मा. आणि तिसरी मोठी गोष्ट आहे ते नाम. विठाला विठाला. आपण पहिली वस्तू पाहिली गगनापेक्षा मोठी ती आहे माया. माया पाहण्याचा कोणी प्रयत्न करू नये. माया इतकी दुर्धर आहे. एके ठिकाणी तुकोबराय म्हणतात ना, सांभाळी सांभाळी आपुली ही माया आमासी का भेद केले. तुकोबराय म्हणतात तुझी माया तू सांभाळ, आम्ही घाबरून गेलो. ही माया पाहणं एवढं सोपं नाही. भागवतामध्ये दृष्टांत देते. भागवतामध्ये जेव्हा भगवान परमात्माने हे सगळं गोपाळ, पेंद्या वाकड्या सुदामा हे सर्व चोरी करण्यासाठी जायचे. चोरी करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी काय करायचे? पूर्वी घराला धारे राहायचे, धावरे म्हणतात त्याला. पाहिले असतील तुम्ही, आम्ही नाही पाहिले. म्हणजे घराला धावरे राहायचे वरून, ते वरून उतरायचे खाली. कसे उतरायचे ते सांगा. डोळे बंद करा. कोण म्हणायचं? भगवान परमात्मा कृष्ण म्हणायचे डोळे बंद करा. डोळे बंद केली की आतमध्ये जायचे. दही दूध तूप लोणी सर्व खायचे. सर्व खाऊन झालं की डोळे बंद करा. डोळे बंद केले की बाहेर यायचे. हा प्रकार बरेच दिवस चालला. पण थोडासा पेंद्या तर्कज्ञ होता. पेंद्या थोडासा कसा होता? थोडा तर्क काढणारा होता. हे असं कसं काय होतं पाहिलं पाहिजे ना. काही काही माणसाला असं उत्सुकता ती पाहण्याची. हे असं कसं होतंय बुवा, काय होतंय असं पाहिलं पाहिजे. तेव्हा पेंद्याने काय केले, एक दिवस सर्व आतमध्ये गेले. दही दूध तूप लोणी सर्व खाल्लं आणि खाल्ल्यानंतर देवाने सांगितलं डोळे आता बंद करा, आपण बाहेर जाऊ. पण चतुरत्व शिरोमणी गुण लावण्याची खाणी न सांगता तुम्हाला कळू ते अंतर. त्याला सर्व कळतं कोणाच्या मनात काय. पेंद्याच्या मनात काय चाललंय देवाला कळालं. आणि देवाने काय केलं? डोळे झाका म्हणल्यानंतर पेंद्याने डोळे झाकले. पण कसे झाकले? थोडे फट ठेवून झाकले. म्हणजे पाहत होतं नेमकं काय करतोय देव. म्हणजे मला काय सांगायचं ध्यानात आले तुमच्या दृष्टांत ध्यानात. सिद्धांत काय आहे? माया पाहण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आणि माया पाहण्याचा प्रयत्न केला तर खेटर खावी लागतं. मला हे सांगायचं. काय झालं? पेंद्याने ते थोडे अर्धवट डोळे बंद केले. डोळे बंद केल्यानंतर देवाने काय म्हणायचं ते म्हटलं. सर्व गोपाळ बाहेर गेले. परंतु पेंद्या असं झालं धावऱ्यामध्ये अर्धा अडकला. म्हणजे अर्धा वर अर्धा खाली. इथून वर बाहेर निघाला, इथून खाली खालीच राहिला. गवळणी उठल्या. गवळणी पाहिलं कोणीतरी आलंय. आणि गवळणी पाहिल्यानंतर जेव्हा काठ्या घेतल्यात, कोणी चप्पल घेते कोणी काठ्या घेते. इतका पेंद्या मारला. सोडा म्हणे देवा मला सोडा. देवाने सांगितलं पुन्हा असं करशील. त्याने सांगितलं नाही करणार. देवाने त्याला पुन्हा बाहेर घेतलं. मला सांगायचं एवढंच की माया पाहण्याचा प्रयत्न कोणी करू नये. गगनापेक्षा मोठी माया. पण माया एवढी दुस्तर आहे ती पाहण्याचा प्रयत्न करू नये. आपण संसारामध्ये अनेकाचे धक्के खातो. पहा, सासू बोलते सुनेला, बायको बोलते नवऱ्याला, मुलगा बोलतो बापाला. हे सर्व बोलतात, ही माया आहे. पण तरी आपण घर सोडत नाही. का सोडत नाही? मायेने बांधलंय ना. मग घर सोडायचं पण नाही. पण कसं राहायचं? जळी पद्म पत्र जैसे. म्हणजे कसं राहायचंय? पाण्यात राहायचंय. पण कसं राहायचंय? पाण्यापासून विभक्त राहायचंय. तुम्ही पाहते आळूचं पान वगैरे असतं ना, कमळाचं फुल असतं, त्याच्यावर पाण्याचं थोडं थांबत नाही. तसं माणसाने प्रपंचामध्ये राहिलं पाहिजे. म्हणजे माया आपल्याला समजते. म्हणजे माया पाहण्याचा प्रयत्न कोणी करू नये. पहिला गोष्ट झाली माया. माया आपण एवढी सोपी नाही आणि माया समजणं सोपे नाही. दुसरी गोष्ट आपण पाहिली होती परमात्मा. या गगनापेक्षा मोठा परमात्मा आहे. परमात्मा किती मोठा आहे? एवढा प्रभू भावे जेणे संगोष्ठी राहावे. एवढा असणारा तो प्रभू गगनापेक्षा मोठा आहे. पण गगनापेक्षा मोठा माऊलीचे एके ठिकाणी वर्णन करतायत. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. सत्य ज्ञानानंत
वर्ण म्हणजे वस्त्र, गगनालाही गवसणी घालणारा आमचा परमात्मा आहे. त्याला पाहणं एवढी सोपी गोष्ट नाही. सत्य ही संकल्पना तशी पाहिली तर अमूर्त आहे. म्हणजे सत्य संकल्पना हाताला येऊ शकत नाही. थोडं किचकट आहे, मला काही किचकट जमत नाही, पण प्रयत्न करतोय. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य अनंत दयागण परमात्मा ही कशी आहे, ही गोष्ट अमूर्त आहे. जसं देव आपल्या मंदिरामध्ये असतो, हा मूर्त रूपामध्ये आहे. पण अगुण असणारा सगुणाला आला ना. अगुण हा परमात्मा अव्यक्त आहे, पण तो अमूर्त आहे. तो आपल्या हाताला येणार नाही. तेव्हा परमात्मा आपल्या हाताला येणार नाही ना. मग सोपी गोष्ट महाराज. तिसरी गोष्ट आपण जी पाहिली होती ना, काय नाम पाहिलं होतं. मग माया आपण पाहू शकत नाही, परमात्मा आपली गोष्ट या चर्मचक्षुने आपण पाहू शकत नाही. मग तिसरी गोष्ट राहिली ती नाम. मग नाम किती सोपं आहे, नाम अगदी सोपं आहे. कोणालाही घेता येतं, कसंही घेता येतं, कुठेही घेता येतं. नामाचे चिंतन प्रगट पसारा ते करा जेथे तेथे, किंवा नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. नामस्मरण किती सोपं आहे. एका वासुदेव प्रकरणामध्ये महाराज म्हणतायत, राम राम दोन्ही अक्षरे, अहो वासुदेव प्रकरण इतका अवघड आहे. मी ज्यावेळेस तिथं उभं होतो त्यावेळेस मला हा प्रसंग घडला. मारुती महाराज झिरपे, नाव सांगतो मी त्यांचं. त्यांनी हा प्रकरण वासुदेव प्रकरण या ठिकाणी म्हणलं. त्या ठिकाणी उभा मी होतो. हे नाही जमलं मला म्हणायला. त्यावेळेस मी पाठ केलं. काय जमणार नाही. अशक्य ते शक्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. काही होऊ शकतं, फक्त करता आलं पाहिजे आणि केलं पाहिजे. काय म्हटलं मी, राम राम दोन्ही अक्षरे, सुलभ आणि सोपारे, जागा मागेली पहारे, शेवटचे त्याची गोड खरे गारे. पुढचा अवघड आहे. रामकृष्ण वासुदेवा जानवी जना सेवा, देवीची पोळी या टाळ घागऱ्या घोषगा, रामकृष्ण वासुदेवा. आता हे म्हणायला जितकं अवघड आहे, तर तुम्ही म्हणता नाम तर सोपं सांगताय तुम्ही. कसं काय सोपं आहे. अहो नाम सोपंच आहे. माऊली हरिपाठामध्ये सुद्धा म्हणतायत ना, वाचेसी सद्गत वाचेसी सद्गत सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेची सद्गत जपे आधी, किंवा ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आणि सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. सुलभ राम अनेक प्रमाण आहेत. म्हणजे नाम अगदी सोपं आहे, कुणीही घेऊ शकतं, पण ते घेता येत नाही. हा मोठी शोकांतिका आहे. नाम घ्या घ्या घ्या, तुकोबरा दमून गेले हो. हकारुनी सांगे तुका नाम घेता, किंवा वाजत असे बोंब कोणी नाही का ती कानी. संतांनी बोंब मारली बोंब, तरी नाही ऐकला. महाराज म्हणले हरी हरी न म्हणता तया थोर झाली. तुम्हाला मी काय बोलते कळतंय का. ऐकायला येतं बरोबर. मलाच कळा ना काय चाललंय तर. मग तुम्हाला म्हणते विचारतोय, येतं का ऐकायला बरं, येतंय का.
थोडंसं गोंगट होतं हे सभा मंडप आधी ते भोंग लावलं तिथं त्या भोंगीने ज्यादा घोंगत येते असं म्हणजे थोडा घोटाळा होतंय तर मला काय कळलं तुम्हाला काय ऐकू येते काही नाही विठाला 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 मग आपण 3 मुद्दे पाहिले पहिली माया पाहिली दुसरा परमात्मा पाहिलाय तिसरं नाम पाहिलंय मग हे नाम अगदी सोपं आहे मग माऊलीनेच विचारलं देवा निवृत्तीनाथ दादा हे नाम सोपं आहे पण ते किती सोपं आहे आणि किती त्याची व्याप्ती कशी आहे महाराज त्याच्या उत्तर शेवट चरणामध्ये सांगतायत गगना होणे वाढ ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगनाभुनी वाड नाम आहे गगनाभुनी वाड म्हणजे मोठा आहे आता ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड म्हणजे काय पेरायचं चाड नाही बरं का नाही तर कधी कधी असं होतं आमच्याकडे एका महाराजांनी सांगितलं होतं आणि याला रूपाबळे आणि करुणी खळे हरिदाशी आता खळे या शब्दाचा अर्थ काय होतो खळ म्हणजे अट्ठास होतोय खळ म्हणजे आपण जे चिकटवतो त्याची खळ होऊ शकते प्रयत्न होऊ शकतो त्यांनी सांगितलं होतं आपण जे खळं करतो ना बाजरीचं गव्हाचं त्यांनी सांगितलं ते खळं म्हणजे कधी कधी काय होतं शब्दशः अर्थ असा नसतो आणि याला रूपाबळे करून एक खळे हरिदाशी खळे म्हणजे काय केलं प्रयत्न करून आणलाय तसंच चाड म्हणजे प्रयत्न करून म्हणजे तुकोबाराय माऊली या ठिकाणी विचारतायत की यातलं गुह्य काय आहे ज्ञानदेव पुशे विचारतायत चाड म्हणजे यातलं नेमकं गुह्य काय आहे तर महाराज निवृत्तीनाथ सांगतायत की गगनाभुनी ते मोठं आहे पण ते नाम अगदी सोपं आहे या नामाने कोणाचा आत्तापर्यंत उद्धार झाला का अनेकांचा उद्धार झालाय नाम तारिले नाम तारक अनेक प्रमाण आहेत या प्रल्हादानं जे केलं ते आपणही केलं पाहिजे नामानेच काय झालं तर प्रल्हादाचा उद्धार झाला हिरण्यकश्यप आणि कयादू या दोघांच्या पोटी जी काही संतती आली तो म्हणजे प्रल्हाद काय करायचा हो रात्रंदिवस नामस्मरण करायचं इतकं नामस्मरण करायचं तर त्याच्या वाटाला ते हिरण्यकश्यपाला सहन होईना म्हणून त्याने काय केलं शंड अमर्क या दोघांना त्याच्याजवळ गुरुपाशी ठेवलं परंतु त्या ठिकाणी गुरुजी सांगितलं गुरुजी म्हणतायत या जगतामध्ये देव नाही तेव्हा तो प्रल्हाद उठलाय उभा राहतोय आणि देव नाही असं म्हटल्यावर त्याने सांगितलं गुरुजी असं काय बोलताय तुम्ही देव नाही अशी जागा मला दाखवून द्या म्हणे विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही भरला आजीव्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल किंवा देव नटला नाना परी भरोनी वरला चराचरी सर्व घटी राम देहा सूर्यप्रकाश सहस्रश्वी त्यावेळेस समोर असलेले विद्यार्थी म्हटले प्रल्हादा ह्या गुरुजीपेक्षा तू छान बोलतोय ना तूच बोल ना मग त्याने आपलं शिक्षण देण्यास सुरुवात केली आणि गुरुजी ऐकायला बसले हा सर्व प्रकार हिरण्यकश्यप पर्यंत गेलेला आहे त्याने पाहिलं अरे मी प्रल्हादाला नाव घ्यायचं नाही सांगतोय आणि तो तर यांना नाव घ्यायलाच सांगतोय मग त्याने सांगितलं तसं नाही ऐकायचं त्याने काय केलं काय नको ते प्रयत्न केले कड्यावरून लोटलं उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलेला आहे
हत्तीच्या पायाखाली दिला आहे. शेवटी त्याची बहीण असणारी होलिका, या होलिकेच्या जवळ त्याला बसवलं. अग्नी रचलेला आहे आणि प्रल्हाद त्या ठिकाणी बसवलेला आहे. ज्यावेळेस अग्नी पेटला त्यावेळेस होलिका जळून गेली, पण प्रल्हादाला काही झालं नाही. त्याचं नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी. उचलून घेतला कडेवरी, उचलून घेतला कडेवरी, उचलून घेतला कडेवरी, उचलून घेतला कडेवरी. तया सोडवी नर हरी, तया सोडवी नर हरी, तया सोडवी नर हरी, तया सोडवी नर हरी. भक्ती सुखे निमाला मुखे दिवाला, भक्ती सुखे निमाला मुखे दिवाला. भक्ती सुखे निर्मला भक्ती सुखे नाम प्रल्हाद उच्चारी, तया सोडवे नर हरी, हरी उचलून घेतला कडेवरी, भक्ती सुखे निमाला. प्रल्हादाने काय केलं? फक्त नामस्मरण केलं. त्याचा परिणाम त्याला देवाने आपल्या कडेवर घेतला आणि हिरण्यकश्यपूचा नाश केला. या ठिकाणी मला सांगायचं एवढंच की नाम अतिशय उत्तम आहे. आणखीन एक उदाहरण आपण पाहू. कोळ्याची कीर्ती वाढली घन, केले रामायण रामाधी. तो तर वाल्या कोळी इतका महान पापी होता की त्याने अनेक ब्राह्मण असे 7 रांना भरले म्हणतात, आणि बारीक मोहरी एवढा खडा, आणि तो खडा त्याच्यामध्ये टाकायचा, असे 7 रांना भरले. थोडी अतिशयोक्ती वाटते, परंतु चला लोकाला समजावं म्हणून थोडंसं अतिशयोक्ती सांगितली, मी लोक पाप तरी करणार नाही असं मला वाटतं. 7 रांना भरणं शक्य नाही, आणि तो मोहरी एवढा खडा, इतके ब्राह्मण कसं मारीन तो? नाही मारू शकत. पण लोकांच्या मनामध्ये पाप करण्याची भावना वासना होऊ नये म्हणून या ठिकाणी संतांनी या ठिकाणी असं वर्णन केलं असावं. तो प्रल्हाद काय करायचा? तो लुटायचा आणि आपल्या बायका मुलाचं पोषण करायचं. एक दिवस झालं असं, नारद मुनी सहज फिरता फिरता त्यांनी पाहिलं आणि नारदाला त्यांनी अडवलं. वाल्याकडे नारदाने विचारलं, अरे बाबा, तू हे सर्व करतोय ना, ह्याच्यामध्ये तुझ्या घरच्यांचा सहभाग आहे का ते बघ, मला जरूर लुटव, मला मार. तेव्हा तो वाल्याकोळी घरी गेला, आणि वाल्याकोळी घरी गेल्यानंतर काय झालं, त्याने आपल्या बायकोला प्रथमतः आईला विचारलं, आई, मी हे सर्व काही करतोय, हे सर्व धन लुटून आणतोय, तिकडे चोर मारतोय, दरड टाकून आणतोय, मग याच्यामध्ये तुम्ही सहभागी आहात का? मी हे पाप करतोय. आईने सांगितलं, भाऊ, तुझं कर्तव्य आहे, तू कसं आणतोय मला काही माहीत नाही, पण आमचं उदरनिर्वाह करणं तुझं काम आहे. चला म्हणलं बायकोला तरी विचारू, म्हणून बायकोकडे गेला. बायकोने सांगितलं, 1 मिनिट थांबा, आले म्हणे घरातून. ती घरात गेली आणि तिने काय केलं पहा, विंचू चावल्याचं सोंग केलं आणि घरातून आरडत बाहेर आली. इतकी आरडत बाहेर आली की याच्या समोर अशी लोटांगण घेऊ लागली. कोळी दादाने विचारलं, अरे झालंय काय ते तरी सांगते. म्हणली, उत्तर याच्यामध्येच आहे, मला घरामध्ये विंचू चावलाय. विंचू चावल्यानंतर आता मला खूप असह्य अशा वेदना होत आहेत. तुम्ही तर म्हणताय माझं पाप तुम्ही वाटून घेताय का? ठीक आहे, तुमचं पाप मी वाटून घेते, पण मला जो विंचू चावलाय ना, हा थोडीशी यातली वेदना तुम्ही घेताय का? त्याने सांगितलं, हे कसं शक्य आहे? तुझा विंचू चावला, तू मला कसं काय वेदना होतील? त्याने सांगितलं, हे जसं शक्य नाही ना, तसं ते पण शक्य नाही. तुम्ही जे करताय ना सर्व काही, ते तुमचं तुम्ही बघा. आणि मग कोळी मागं गेला. तो वाल्या कोळी गेला, नारदाला बांधून ठेवलं होते. नारदाला सोडलं. नारदाला विचारलं, देवा, चुकलं माझं, आतापर्यंत मी जे काही केलं
ते सर्व काही माझ्या अति पाप झालं, याचा मला काहीतरी थोडंसं याचं प्रायश्चित्त द्या किंवा देवाची भेट होईल असं काहीतरी सांगा. नारदाने सांगितलं तुम्ही एक काम करा, काय करा, राम राम म्हणा. त्याने सांगितलं राम राम, जन्मात कधी राम म्हणलो नाही म्हणे, मला येतंय मारा मारा. त्याने सांगितलं मारा मारा म्हणा. 3 वेळेस मारा मारा म्हटलं की 2 वेळेस राम राम होतंय. त्यांनी सुरू केलं राम राम मारा मारा मारा, असं करता करता राम राम झालं. पुढे झाला असा प्रकार, पुण्याची कीर्ती वाढली घन आणि बऱ्याच वर्षानंतर जेव्हा त्याच्या अंगावर वारूळ तयार झालं, नारद मुनी पुन्हा आले. त्यांनी पाहिलं अरे तोच हा वाल्या कोळी, त्याला काढलंय. महाराज माऊली त्याचं वर्णन करतायत. नामे तिने लोक कोडीला वाल्मिक म्हणजे चोर होता, पण कसा होता, प्रसिद्ध चोर होता. पहा आपले चोरच थोडे भरटे भरटे असतात, तसा चोर तो नव्हता. कसा होता, पुराण प्रसिद्ध चोर येतो. पण त्याने पण सांगितलंय काय, नामे तिने लोक उद्धारती. दाखला असावा पण मोठ्याचा असावा. नाहीतर आमचे जगन्नाथ पाटील भिवंडीकर म्हणतात, ज्याच्याकडे पुरावा नाही त्याला पुरावा. कीर्तनामध्ये पुरावा दिला पाहिजे, प्रमाण असावं, प्रमाणाशिवाय बोलू नये. संताचंच वर्ण आहे, प्रमाण त्यांच्या बोला आणि देवभक्ताचा अंग केला. प्रमाणाशिवाय बोलला, पुराव्याशिवाय बोलला तर तो कीर्तनकार नाही. विठाला विठाला विठाला. मग असं असणारं नाम, या नामाने अनेकाचा उद्धार झालाय. अनेक नाम घेता विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. पण टाइम दिला आपल्याला साहेबांनी, ते म्हणजे 8 वाजेपर्यंत, त्यानंतर जेवण वगैरे आहेत. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळते पापाचे. अहो थोडं क्षुल्लक पाप काय, मोठमोठे पर्वत एवढे पाप जळतील. पण तुम्ही काय करा, नामस्मरण करा. पण ते कसं करा, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतो. Hare
नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दयाजवळी. महाराज सांगतात नित्य नियमाला फार महत्व आहे. नित्य नेम आणि नामी या तीन गोष्टी लक्षात करून आपण थांबायचंय. नित्य घ्यावं, नाम घ्यावं आणि नामी असावं. मला काय सांगायचं, नित्य घेतल्यानंतर ते नाम होतं आणि नाम होतं त्यामध्ये रूपांतर नामीत होतंय. जसं पाणी आणि पाण्यात, लक्षात येतंय का, पाणी आणि पाण्यात, तसं नाम आणि नामी. नित्य नेम नामी हे प्राणी दुर्लभ. तसे बरेचसे दुर्लभ अशा गोष्टी सांगितल्या पहा. सुवर्ण आणि परिमळू, हिरा आणि कोमळू, योगी आणि निर्मळू हे दुर्लभाची दाता. श्रीमंत आणि दयाळू, व्याघ्र आणि कृपाळू, अग्नी आणि शीतळू हे दुर्लभाची दातारा. पहिला मुद्दा पाहिलाय सुवर्ण आणि परिमळ. सोन्याला कधीही परिमळ म्हणजे वास नसतो. सुवर्ण आणि परिमळ दुर्लभ गोष्ट सांगतो मी तुम्हाला. जसा तो प्राणी दुर्लभ ना, तशा काही गोष्टी दुर्लभ आहेत. सुवर्ण आणि परिमळ सोन्याला संबंध होऊ शकत नाही. रावणाने प्रयत्न केला होता सोन्याला संबंध, पण नाही आला. सुवर्ण आणि परिमळ जसं सोन्याला संबंध नाही तशी अशक्य गोष्ट आहे. हिरा आणि कोमळ. हिरा हा कोमळ नसतो, हिरा सुंदर असतो, त्याला देखणा असतो, पण तो कोमळ नसतो. आणि योगी हा निर्मळ नसतो. योगीच्या चड्डा, दाढी, कपडे अगदी त्याच्या अवस्थेमध्ये असतो. आणि दुसरा मुद्दा श्रीमंत आणि दयाळू. काही माणसं श्रीमंत असतात पण दयाळू नसतात, हे दुर्लभ आहे. श्रीमंत आणि दयाळू, व्याघ्र आणि कृपाळू, वाघ आणि कृपाळू ही गोष्ट जवळपास शक्यच नाही. म्हणजे वाघ आपल्याला भेटला, ते दया केली, बाबा रामकृष्ण आले. तसं नाही का ते वाघ उपदेशाला बोला सुटे भाऊ दे मला, ते बोलायच्या दृष्टात फारच चालत वेळ नाही आपल्याकडे. म्हणजे वाघ आणि व्याघ्र आणि कृपाळू, अग्नी आणि शीतळ. म्हणजे अग्नी आणि शीतळ ही गोष्ट दुरापास्त आहे, म्हणजे दुर्लभ आहे, हे शक्यच नाही. तशा काही गोष्टी मी नामस्मरण न करणारे लोक दुर्लभ आहे. आणि हे दुर्लभ जर असतील कोणी असं नामस्मरण करणारे असतील तर लक्ष्मी त्याच्याजवळ, लक्ष्मी वल्लभ लक्ष्मीचा पण त्याच्याजवळ राहतोय. महाराज सांगतात ते नाम कसं घ्यायचं, नारायण हरी नारायण हरी. भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या. भुक्ती मुक्तीचारी म्हणजे सलोकता, समीपता, सायुज्यता, स्वरूपता या चारही मुक्ती त्याच्याजवळ राहतात. आणि तिसऱ्या चरणामध्ये सांगतात महाराज, हे जर नाही तुम्ही केलं तर हरिविन जन्म नरकाची पैजाना, यमाचा पावना. मला या ठिकाणी तीन मुद्दे सांगायचे. हरी सहजीवन, हरिविन मन आणि हरिविन संसार. हे तिन्हीचे प्रमाण सांगतो तुम्हाला. ज्ञानदेवचिनी नामे विन व्यर्थ आणि रामकृष्ण पंथक्रम याला. हरीशिवाय चिन्ह व्यर्थ आहे, हरीशिवाय मन व्यर्थ आहे. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविन मन व्यर्थ जाय. म्हणजे मन सुद्धा हरीशिवाय व्यर्थ आहे. तिसरी गोष्ट सांगतो मी तुम्हाला, प्रपंच सुद्धा हरीशिवाय व्यर्थ आहे. आपल्या परिचयाचं प्रमाण आहे. लट्टिका व्यवहार सर्व हा संसार आणि वाया येर झार. तिन्ही मुद्दे झाले ना, मग आता काय करायचं. महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगतात ना, ते थोडं म्हणा शेवट बाहेर. हरिविन जन्म